नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 50,000 अनाथ बालकांना दत्तक घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन तुकड्या आणि महाविद्यालयांना मान्यता देण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा. कणकवलीच्या नगराध्यक्षपदी बंडखोर संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड विराजमान. भारतीय हवाई दलात आता महिला वैमानिकही करणार लढाऊ विमानांचं सारथ्य. शेतातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्युत रोहित्र भवन उभारण्याचा शासनाचा निर्णय. आणि विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं वार्धक्यानं निधन. मुंबईत अंत्यसंस्कार. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत 50,000 बालकं दत्तक घेण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं निश्चित केलं आहे. नवी दिल्लीत मंत्री आणि सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी ही माहिती दिली. देशात दत्तक दर अतिशय कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. कायदेशीर संस्थांमधून दत्तक घेताना अनेक अडचणी येत असल्यामुळे लोक बेकायदा दत्तक घेतात असं त्या म्हणाल्या. 50,000 बालकं दत्तक घेण्याविषयी राज्य सरकारांना निर्देश दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महिला आणि बालविकास विभागानं आपल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही 2 दिवसांची परिषद आयोजित केली आहे. राज्यात या शैक्षणिक वर्षापासून नवीन तुकड्या आणि महाविद्यालयांना मान्यता देण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पुण्यात केली. अकृषी विद्यापीठाच्या बृहद विकास आराखड्यांसाठी सर्वसाधारण निकष सुचवणारा अहवाल आज तावडे यांना सादर करण्यात आला. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीनं काही महत्त्वाचे मुद्दे सुचवले आहेत. या आराखड्यातील मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यापीठांनी शासनाकडे शिफारसी पाठवाव्यात आणि त्यानुसार शासन मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करेल. यानंतरच नवीन तुकड्या आणि महाविद्यालयांना परवानगी मिळेल. ज्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही अशा 600 विद्यार्थी आणि पालकांची 8 दिवसात बैठक घेणार असल्याचं ते म्हणाले. त्यावेळी लॉटरी पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या नावाची निवड करण्यात येईल असंही तावडे यांनी स्पष्ट केलं. विद्यापीठ कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाची स्थापना करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत वाचनकट्टा सुरू व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी ही या दिनामागची संकल्पना असल्याचं तावडे यांनी सांगितलं. राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील महनीय व्यक्तींची छायाचित्र लावण्यासाठी केलेल्या खरेदीत 106 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसनं केला. या खरेदीत गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी आम्हाला मान्य असून ती दिली जाईल असं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आणि कर्नाटकातल्या काही सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या बैठकीत मान्य करण्यात आलं. नाबार्डच्या धोरणाप्रमाणे बँका उपलब्ध करून देतील त्यानुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाईल. मात्र एफआरपीसाठी कमी पडणारी रक्कम केंद्र सरकारनं अनुदान स्वरूपात द्यावी आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असा ठरावही या बैठकीत करण्यात आला. केंद्र सरकारनं साखर निर्मितीसाठी जो कोटा ठरवून दिलाय त्यानुसार पहिल्या 2 महिन्यांच्या कालावधीत सर्व कारखान्यांनी निर्यात करावी. तसंच निर्यातीसाठी जो तोटा येईल तो केंद्र सरकारनं कारखान्यांना अनुदान म्हणून द्यावा असा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि विनय कोरे आदी या बैठकीला उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी आज अटीतटीची निवडणूक झाली. बंडखोर संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुविधा साटम यांच्यावर केवळ एका मतानं मात करत नगराध्यक्षपद पटकावलं. उपनगराध्यक्षपदी बंडखोर कन्हैया पारकर यांची निवड झाली. नगराध्यक्षपद निवडीमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्येच 2 गट पडले होते. संदेश पारकर गटाला शिवसेनेनं साथ दिली आणि काँग्रेस गटातील प्रज्ञा खोत यांनी बंडखोर गटाला निर्णायक मत दिल्यानं माधुरी गायकवाड विजयी झाल्या. दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी बंडखोर नगरसेवकांविरुद्ध कारवाई करणार असल्याचं सांगितलं.
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालीजवळ मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर उलटला आहे। त्यामुळे गेल्या 1 तासापासून वाहतूक विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। अमरावती इथले सेवानिवृत्त शिक्षण संचालक विजय देऊस्कर आणि त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त प्राचार्या शारदा देऊस्कर यांनी सेंद्रिय केळीची बाग फुलवली आहे। पाहूया त्याचा वृत्तांत। अमरावती इथले विजय देऊस्कर आणि त्यांची पत्नी शारदा यांनी सेवानिवृत्तीनंतर 4 एकर जागेत केळीची बाग फुलवण्याचं ठरवलं। गेल्या 2 वर्षांपासून ते केळीची शेती करतात। हल्ली बाजारात विकली जाणारी केळी रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवली जात असल्यामुळे आरोग्यास अत्यंत घातक असतात। त्यामुळे देऊस्कर यांनी आपल्या शेतात केवळ सेंद्रिय खतांचा वापर करण्याचं ठरवलं। पहिल्याच वर्षी त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं। ठरवल्याप्रमाणे त्यांनी तयार केळी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली। यामुळे नफा झाला नसला तरी त्यांचं नुकसानही झालं नाही। रासायनिक पिकवण्याचा एक फायदा असा असतो की एकाच वेळा एकासारखी सगळी दिसतील अशी केळी तयार होतात। आम्ही मात्र असा विचार केला की झाडावर जरी पिकली नाही तर झाडावर पिकू द्यायचीच नसतात केळी, पण ती जर काढून ठेवली तर ती आपोआप पिकतात। झाकून ठेवलं तर थोडंसं गरमी आतमध्ये राहते, त्याच्यामुळे ती प्रक्रिया फास्टर होते। पण त्याच्यात फक्त एक होतं की बाहेरून ती दिसायला इतकी आकर्षक नसतात जितकी बाहेरची पिवळी ढमक केळी असतात, पण आतून ती त्या पिवळ्या ढमक केळ्यांपेक्षा कितीतरी चांगली स्वादिष्ट होतात। कुठल्याही प्रकारची फवारणी नसलेली नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी वाजवी दरात मिळाल्यामुळे ग्राहकांचा फायदाच होतो आहे। केळीची बाग हा सेवानिवृत्त शिक्षण संचालक असलेल्या विजय देऊस्कर यांचा केवळ 4 पैसे मिळवण्याचा व्यवसाय नसून तो त्यांचा छंदही आहे आणि या छंदाद्वारे उत्पादक आणि ग्राहक यांची लूट थांबवण्याचं त्यांचं ध्येयही साध्य होत आहे। विदर्भ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे विदर्भातल्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांकरता आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्याध्यापकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि शासनानं काढलेले नवे अध्यादेश तसंच मुख्याध्यापकांवरचा वाढलेला ताण कमी करण्याचे उपाय याविषयी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड यांनी दिली। या कार्यशाळेत सुमारे 500 मुख्याध्यापक सहभागी झाले होते। भारतीय हवाई दलात आता महिला वैमानिकांची लढाऊ विमानांचं सारथ्य करण्यासाठी नेमणूक करणार असल्याचे संकेत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी दिले। दिल्लीजवळ गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावर हवाई दलाच्या 83व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। सध्या महिला वैमानिक हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमानं चालवतात। हवाई दलाच्या 7 विभागांचं कामकाज महिला समर्थपणे बजावित आहेत असं ते म्हणाले। सध्या हवाई दलात सुमारे 1,500 महिला कार्यरत असून त्यापैकी 94 वैमानिक तर 14 दिशादर्शक आहेत अशी माहितीही त्यांनी दिली। देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना यावेळी मानवंदना देण्यात आली। हवाई दलाच्या शौर्य आणि पराक्रमाची झलक दाखवणाऱ्या चित्तथरारक हवाई कसरतीही यावेळी झाल्या। पुणे इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये केक कापण्याची परंपरा कायम ठेवत वर्धापन दिन साजरा झाला। व्हाईस ॲडमिरल जी अशोक कुमार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शेतातील विद्युत रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्युत रोहित्र भवन उभारण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज परभणीत दिली। सर्व विद्युत ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कॉल सेंटर उभारण्याचा शासनाचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं। परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नवीन सरकार आल्यानंतर ॲग्रिकल्चर पंपांना जे 11-12 पासून पेंडिंग आहे त्या पंपांना 1,000 कोटी रुपये अनुदान मराठवाडा विदर्भात दिला आहे। त्यातले 74 कोटी रुपये आपण परभणीकरता दिले आहे आणि डिसेंबर 2015 आणि जून 2016 या 2 टप्प्यामध्ये 74 कोटी खर्च करून एकही कनेक्शन पेंडिंग राहणार नाही याची काळजी गव्हर्नमेंटने घेतली आहे। हिंगोलीच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाचं यंदा 161वं वर्ष आहे।
या दसरा महोत्सवात मनोरंजनासोबतच धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक आपला सहभाग नोंदवतात। यामुळे सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून हिंगोलीचा दसरा महोत्सव ओळखला जातो। या महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेली रामलीला पाहण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात। यासाठी सध्या हिंगोलीच्या रामलीला मैदानावर जोरदार तयारी सुरू आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत। या महोत्सवात कुस्ती स्पर्धेसह इतर क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तसंच दसरा समितीचे सचिव विद्याचरण कडवकर यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली। जवळपास 12 दिवस वेगवेगळ्या भारत देशातून वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे व्यापारी या ठिकाणी उपस्थित राहतात। त्यांच्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध करून देतो, स्टॉल देतो आणि झुले आणि इतर करमणुकीची साधनं या ठिकाणी आम्ही ठेवतो। गणेशोत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर आता नवरात्रीचे वेध लागले आहेत। नवरात्र म्हटलं की गरबा नृत्य आलंच। यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे। घटस्थापना झाली की देवीची पूजा अर्चा आणि तिचा जागर करण्याचे पुढचे 10 दिवस विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया नृत्याच्या माध्यमातून हा जागर केला जातो। याला आता पारंपरिक संगीताबरोबरच आधुनिक संगीताचीही जोड मिळाली आहे। यासाठी सध्या मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे। पारंपरिक गीतांबरोबरच चित्रपट संगीतावरही हल्ली ताल धरला जातो। यावेळी आम्ही गरब्याबरोबर ट्रान्स, EDM हे सगळं फ्युजन म्हणून ॲड केलेलं आहे। सगळ्यांना आम्ही एकता मध्ये बिलीव्ह करतो, म्हणून गुजराती बरोबर मराठी, हिंदी हे सगळं ॲड करून माताजीला आम्ही शक्तीला प्रदर्शन करू। तसं ही तयारी बघता यंदाच्या नवरात्रोत्सवातही गरब्याचा ताल अनोखा असेल। Associated with enthusiasm, Garba and Dandiya has always attracted everyone. The youths are busy practicing at different locations all over to make everyone dance to their tunes. With camera person Gaurav Kagda, this is Mamta Bhatt for DD News, Mumbai. ज्या वयात खेळायचं, बागडायचं असतं, शिक्षणाचे धडे गिरवायचे असतात, अशा वयातच विविध गोष्टींना बळी पडत काही मुलांचं बालपण हरवतं। वाढतं शहरीकरण, स्थलांतरित होणारे लोंढे, या गर्दीत मात्र कोवळ्या मुलांचं आयुष्य त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे हरवू लागले। या कोवळ्या जीवांना मोकळा श्वास घेणं दुरापास्त झालंय। बालमजुरी, लैंगिक शोषण, मुलांना भीक मागायला लावणं, त्यांची होणारी मानवी तस्करी अशा अनेक घटना मुलांवर होणारे अत्याचार अधोरेखित करतात। त्यामुळे कुटुंब, बालपण, शिक्षण या साऱ्यापासून ही मुलं कोसो दूर राहतात। आतापर्यंत लाखोच्या संख्येनं बाल अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत। त्यातून मुलांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या हक्कांसाठी पोलीस विभाग तर काम करत आहेच, त्याचबरोबर विविध संस्थाही पुढे सरसावल्यात। मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राशी सहकार्य करण्याचं आवाहनही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मानवी तस्करी संबंधातल्या एका संमेलनात केलंय। या मुलांचं आयुष्य सावरण्यासाठी सरकार, पोलीस विभाग तर काम करत आहेच, मात्र समाजातला एक घटक म्हणून त्यांना साथ हवी आहे, ती तुमच्या आमच्या सारख्यांची। मुंबई पोलिसांच्या विशेष बाल सहाय्य कक्षाच्या वतीनंही आतापर्यंत मोठ्या संख्येनं मुलांची मानवी तस्करीतून सुटका करण्यात आली आहे। ही मोहीम कशा पद्धतीनं राबवण्यात येत आहे याबद्दल अधिक माहिती करून देण्यासाठी मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील हे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत।
प्रवीणजी नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. लहान मुलांची होणारी मानवी तस्करी अत्यंत गांभीर्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय. ह्या मुलाखतीच्या निमित्ताने म्हणजे प्रेक्षकांना मी मुलाखतीच्या सुरुवातीला सांगू इच्छितो, आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आज प्रवीण पाटील आपल्याला सांगणार आहेत आणि मुलाखतीच्या शेवटी आपण अंतर्मुख व्हावं एवढंच नव्हे तर आपण निश्चितपणे काहीतरी पाऊल उचलावं हा संदेश या मुलाखतीतून आपल्याला मिळेल हे मी प्रेक्षकांना मुलाखतीच्या सुरुवातीला सांगू इच्छितो. प्रवीणजी, बालसहाय्य पोलीस केंद्राची स्थापना यासाठी करण्यात आली, ज्याला जापू असंही म्हटलं जातं. या केंद्राचं काम कसं चालतं याच्याबद्दल सुरुवातीला सांगा. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये जुवेनाईल एड पोलीस युनिट जापू नावाचं एक युनिट आहे. हे युनिट प्रामुख्याने बालकांसाठी, बालकांचं शोषण रोखण्यासाठी, बालकांची वेगवेगळ्या तस्करीतून सुटका करण्यासाठी काम करत असतं. ह्या युनिटमध्ये आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या वतीने सर्व पोलीस स्टेशनच्या सहकार्याने 2015मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुंबई हे मोठं शहर आहे. जगातल्या कानाकोपऱ्यातून सर्व प्रकारचे लोक या शहरात येतात. त्याबरोबरच या ठिकाणी अनेक मुलंही येत असतात आणि बरीचशी मुलंही मग त्या ठिकाणी यांना शहरामध्ये कोणी नसलं तर ती वेगवेगळ्या गोष्टींना बळी पडतात. आपल्याला मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. आपल्याकडे जुवेनाईल जस्टिस ॲक्ट आहे, बाल न्याय अधिनियम. त्याची अंमलबजावणी करण्याचं काम प्रामुख्याने या विभागाकडे आहे. तर जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये 2 प्रकार केलेले आहेत. चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ आणि चिल्ड्रन इन नीड ऑफ प्रोटेक्शन अँड केअर. म्हणजे ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज असते अशा प्रकारच्या मुलांना आयडेंटिफाय करणं, त्यांना ताब्यात घेणं आणि त्यांना पुढच्या प्रक्रियेमध्ये चाइल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करणं आणि त्यांचा विकास होईल, त्यांना शिक्षण मिळेल किंवा त्यांच्या पुढच्या सुविधा मिळतील अशा पद्धतीने प्रयत्न करणं प्रामुख्याने हा विभाग काम करत असतो. मुलांच्या बाबतीत आपण म्हटलं तर जुवेनाईल इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ही मुलं अशा प्रकारची असतात की ज्यांनी कुठेतरी गुन्हे केलेले असतात. मग अशा मुलांना पोलीस ताब्यात घेऊन जुवेनाईल जस्टिस बोर्डासमोर प्रोड्यूस करतात आणि मग जुवेनाईल जस्टिस बोर्ड कायद्यातल्या विविध तरतुदींच्या आधारे त्या मुलांना कशा पद्धतीने ते गुन्हेगारीपासून परावृत्त होतील आणि पुन्हा गुन्हे करण्याकडे जाणार नाहीत यासाठी एक प्रक्रिया, एक प्रोसिजर तयार करण्यात आलेली आहे. त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जुवेनाईल जस्टिस बोर्डला मदत करण्याचं काम हा जापू विभाग करत असतो. बरोबर. रेल्वे स्थानक हे मुख्य ठिकाण जिथे ही मुलं आपल्या घरून पळून येतात. तुम्ही आता म्हणालात तसंची देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधून येतात आणि दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण स्टेशन अशा मोठ्या स्टेशन्सवर ही मुलं आपल्याला बऱ्याच वेळा सापडतात. ही मुलं पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं पुढे काय होतं, म्हणजे ती प्रक्रिया कशा प्रकारे चालते? बरोबर आहे. मुंबईमध्ये तुम्ही त्या मुलांना ओळखता कसं की ही मुलं घरातून पळून आली किंवा हरवली आहेत? याच्यामध्ये आपल्याला मुंबई शहर पोलीस, रेल्वे पोलीस आणि अनेक NGO एकत्रितपणे काम करतात. बरीचशी मुलं ही रेल्वे स्टेशनला वेगवेगळ्या राज्यातून ट्रेन पकडून येतात आणि ती त्या ठिकाणी येऊन स्टेशनला आजूबाजूला वेळ बघत असतात आणि मग नंतर लक्षात येतं की ह्या मुलांचं इथं कोणी दिसत नाही आहे किंवा हे 1 दिवस झाला, 2 दिवस हे मूल इथं भटकतंय असं लक्षात आल्यानंतर मुंबई पोलीस किंवा रेल्वे पोलीस त्यांना ताब्यात घेतात आणि मग चाइल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करतात. किंवा बरेचसे NGO याच्यात खूप चांगलं काम करतात मुंबईमध्ये. ते अशा स्टेशन्सला, रेल्वे स्टेशन्सला त्यांनी आपले युनिट सुरू केलेले आहेत. तिथं ते पोलिसांची मदत घेतात आणि त्यांच्या निदर्शनास अशी मुलं आल्यानंतर ते 24 तास रात्रंदिवस तिथं काम करतात आणि अशी मुलं निदर्शनास आल्यानंतर लक्षात आल्यानंतर की ह्या मुलाचं कोणी नाही, त्यांचे पॅरेंट्स त्याच्यासोबत नाहीत, हे मूल कुठून तरी आलेलं दिसतं. प्राथमिक थोडीशी चौकशी केल्यानंतर ते लक्षात येतं की हे मूल बाहेरून कुठून तरी आलेलं आहे, हे मुंबई शहरातलं नाही आहे. आणि जेव्हा लक्षात येतं की ह्या मुलाला जर आपण आता ताब्यात घेतलं नाही आणि बालकल्याण समितीसमोर हजर केलं नाही तर हे मूल कुठल्या तरी याचं बळी पडू शकतं किंवा त्याचं एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं किंवा एखाद्या वाईट गँगच्या हाती ते लागू शकतं.
आणि तो धोका टाळण्यासाठी मग हे सर्व NGO, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांनी व्यवस्था केलेली अशा सर्व स्टेशनवर या मुलांना ताब्यात घेतलं जातं आणि बाल कल्याण समितीसमोर त्यांना हजर केलं जातं. मग बाल कल्याण समितीसमोर नेल्यानंतर बाल कल्याण समिती देखील प्राथमिक इन्क्वायरी करते. त्यानंतर प्रोबेशन ऑफिसर हा चौकशी करतो आणि त्याच्यात प्रामुख्याने त्या मुलांचं पॅरेंट्स कुठे आहेत, त्यांचं होम स्टेट कुठलं आहे किंवा त्यांच्या कुठल्या गावातनं ते आलेले आहेत याच्याबाबत प्राथमिक चौकशी केली जाते. आणि चौकशीत जर लक्षात आलं की अमुक अमुक ठिकाणाहून हे मुलं आलेली आहेत किंवा त्यांचे पॅरेंट्स ह्या ठिकाणी आहेत, तर त्यांना रिपॅट्रिएट करायचं काम त्या समितीच्या आदेशाने हा जापू विभागाचा एक जापू संरक्षण म्हणून विभाग आहे तो करत असतो. परंतु बऱ्याच मुलांच्या बाबतीत त्यांचे पॅरेंट्स कुठं आहेत किंवा ते कुठल्या राज्यातनं आलेले आहेत ही माहिती लवकर मिळत नाही. मग मुलांच्या वयानुसार तिथं विभागणी केली जाते आणि त्यानुसार मग त्या मुलांना वेगवेगळ्या गटात ठेवलं जातं आणि जशी त्यांची त्या ठिकाणी गरज असेल, शैक्षणिक गरज असेल, त्यांना शिक्षण देण्याची गरज असेल किंवा इतर गोष्टींची गरज असेल, त्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये NGOचे अनेक बालगृह आहेत. त्या बालगृहांमध्ये चाइल्ड वेलफेअर कमिटी त्या मुलांना रवाना करत असते किंवा पाठवत असतं. मग त्या ठिकाणी त्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांना संरक्षण दिलं जातं. आपण मुलाखतीच्या आधी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही एक वेगळा प्रयत्न केलात. आमच्या 9:30च्या बातम्यांच्या प्रेक्षकांनाही तो प्रयत्न कळू दे. म्हणजे ह्या सगळ्या घटकांना एकत्र आणून त्यांचं एक सुसूत्रीकरण करून ही आकडेवारी तुम्ही कशी वाढवलीत हेही त्यांच्यापर्यंत जाऊ दे. खरं तर मागच्या वर्षी मुंबई पोलिसांनी एक चांगला ड्राईव्ह घेतला होता, रेल्वे पोलिसांनीही घेतला होता. मिसिंग मुलांच्या बाबतीत एक गंभीर प्रश्न आहे की वेगवेगळ्या भागातून देशातून मुलं हरवतात आणि ती लवकर मिळून येत नाही. त्यासाठी एक स्पेशल मोहीम आम्ही आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये मुंबई पोलिसांना खूप चांगलं यश आलं. वर्षभरात 1,500पेक्षा जास्त मुलं मुली मिसिंग असलेली त्यांना परत आणण्यात आलं, त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. हे सर्व करत असताना असं लक्षात आलं की ही मुलं मिसिंग होतात. आपल्या राज्यातली मुलं बाहेरच्या राज्यात मिळतात, तशी बाहेरच्या राज्यातली मुलं जी आता आपल्याकडे चिल्ड्रन इन नीड ऑफ प्रोटेक्शन अँड केअर आपण म्हणून ताब्यात घेतो, ही मुलं नक्कीच कुठल्या तरी राज्यातनं हरवलेली असणार, तिथून ती किंवा पडून आणली असणार किंवा कशा तरी पद्धतीने ती इथं आलेली असणार. त्या बाबतीत आम्ही काम करायचं ठरवलं. आमचा जापू विभाग ऑलरेडी ह्याच कामासाठी आहे, परंतु काही कारणास्तव तिथलं मनुष्यबळ आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांच्या कारवाया खूप असा आपल्याला आवडतील अशा पद्धतीने आकडेवारी नव्हती किंवा कारवाया दिसत नव्हत्या. मग त्यामुळे याच्यात मुलांना जर आपल्याला चाइल्ड लेबर म्हणून रेस्क्यू करायचं असेल तर महिला बाल कल्याण विभाग आणि कामगार विभाग यांची मदत घ्यायला लागते आणि NGOची मदत घ्यायला. या सगळ्यांना आम्ही एकत्रित आणलं, त्यांचे नेमके प्रश्न काय ते समजून घेतलं आणि सगळ्यांना आवाहन करण्यात आलं की ह्या मुलांना याच्यातून सोडवणं ही आपली प्राथमिक सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हा करेल तो करेल हे करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आमच्या पोलिसांच्या हॉलमध्ये आम्ही एकत्रितपणे मीटिंग घेतल्यानंतर त्याच्यानंतर तो ड्राईव्ह घेण्यात आला आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की ह्या ड्राईव्हमध्ये मुंबई पोलिसांनी चालू वर्षात 2015 सालात 800पेक्षा जास्त बाल कामगारांना जे 14 वर्षाखालील मुलांना कामाला लावलं जातं, त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं, अशा ठिकाणाहून रेस्क्यू केलेलं आहे. दुसरा प्रश्न होता, दुसरं एक्सप्लॉयटेशन मुलांचं होतं की वेगवेगळ्या भागातून मुलं येतात त्यांना बेगिंगसाठी, भीक मागण्यासाठी वगैरे लावलं. सुरुवातीला ह्या प्रश्नाकडे नकारात्मकरित्या बघितलं जायचं की बेगिंग म्हणून, पण त्यांना ते सांगण्यात आलं की तुम्ही याच्याकडे बेगिंग म्हणून बघू नका, हे मूल आहे या पद्धतीने बघा आणि ते आपल्या देशातलं मूल आहे, ते आपण त्याचा विकास व्हायला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे जेणेकरून ते नकारात्मक गोष्टींमध्ये पुढे जाणार नाही आणि आपल्या देशाचा किंवा आपल्या विकासाचा एक तो भाग होईल. हे सगळं त्यांना पटवून देण्यात आलं. त्यामुळे ह्या वर्षी बाल भिक्षेकरी म्हणून आपण 450पेक्षा जास्त मुलांना रेस्क्यू केलेलं, जे पूर्वी अगदी नगण्य संख्येत 5-10 संख्येने व्हायचं. ते चांगली कामगिरी त्याच्यात झाली. तुम्ही पुढाकार घेऊन हे सगळी मोहीम राबवली, त्याचंच हे यश आहे. मी मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आमच्या प्रेक्षकांना आज बरेच मुद्दे कळणार आहेत. सिग्नलवर भीक मागणारे आपण मुलं बघतो, रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी मुलं बघतो, ती कुठून येतात, त्यांचं काय होतं, याबद्दल थोडी का होईना माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला. आता ही मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांना जर काही करावंसं वाटत असेल या मुलांसाठी, त्यांना तुम्ही अधिकारी म्हणून प्रवीण पाटील काय आवाहन करतील? मी सर्व नागरिकांना आणि जनतेला असं आवाहन करतो की आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मुलं दिसतात, ज्यांच्याकडून फोर्सफुली काम करून घेतलं जातं किंवा ज्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी भीक मागण्यासाठी लावलं जातं किंवा आपल्या लक्षात येतं की या मुलाचं कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लॉयटेशन होतं आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष न करता
ताबडतोब ती पोलिसांना माहिती द्या. 100 नंबरवर कॉल करा, रेल्वे पोलिसांना द्या, मुंबई पोलिसांना द्या. त्याशिवाय आपली चाइल्डलाईन नावाची हेल्पलाईन आहे, 1098 त्याचा नंबर आहे, त्या हेल्पलाईनवर आपण माहिती द्या. किंवा कुठलीही NGO आपल्या भागात काम करेल त्यांना माहिती द्या. ते ताबडतोब रिस्पॉन्स देतील आणि ह्या मुलांची अशा तस्करीतून किंवा अशा एक्सप्लॉयटेशन होण्यातून सुटका करतील आणि जेणेकरून त्यांना मुख्य प्रवाहात त्यांना शिक्षण वगैरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. प्रेक्षक हो, शाळेतून घरी येणारं आपलं मूल त्याला एक अर्धा पाऊण तास उशीर झाला तर आपल्या हृदयाची धडधड कशी होते मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. मग जी मुलं घरापासून लांब आली आहेत वेगवेगळ्या कारणामुळे त्यांच्या पालकांचं काय होत असेल आणि घर हरवलेल्या मुलांचं काय होत असेल याची आपण नुसती कल्पना केली तरी अंगावर शहारा येतो. पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी या दृष्टीने खूप काम करतायत. आपली ही जबाबदारी आहे. आता प्रवीण सर म्हणाले त्याप्रमाणे अशी जर मुलं आपल्याला दिसली, काही संशयास्पद वाटलं तर आपण पोलिसांपर्यंत जरूर जा. मला काय त्याचं ही उदासीन वृत्ती आता सोडायला हवी, कारण हीच मुलं उद्याच्या समर्थ भारताचे नागरिक आहेत. उद्याचा समर्थ भारत याच मुलांकडून घडणार आहे. प्रवीण सर, शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना उत्तम यश येईल आणि आता मुलं सापडण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे हे सांगण्यासाठी 9:30च्या बातम्यांमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा बोलवू. आज आपण इथे आलात, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मराठी उद्योग क्षेत्राचा झेंडा साता समुद्रापार फडकवणाऱ्या विको लॅबोरेटरीज या दंतमंजन सौंदर्य प्रसाधनं आणि औषध निर्मिती उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दंतमंजन बनवून ते घरोघर विकून त्यांनी आपल्या उद्योगाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर त्यांनी या उद्योगाचा हळूहळू विस्तार करत आपली आयुर्वेदिक उत्पादनं जागतिक बाजारात लोकप्रिय करण्यात यश मिळवलं. शिवाजी पार्क इथल्या भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बातमी हवामानाची. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात परतीचा पाऊस कायम असून अद्यापही तो पुढे सरकलेला नाही. उत्तर अरबी समुद्राच्याही काही भागात परतीचा पाऊस कायम आहे. येत्या 36 तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 36 आणि 20. पुणे 33 आणि 18. औरंगाबाद 34 आणि 20. नाशिक कमाल 35, किमान 18. कोल्हापूर 33 आणि 21. रत्नागिरी कमाल 33, किमान 23. सोलापूर 35 आणि 21. आणि अमरावती कमाल 35, किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 50,000 अनाथ बालकांना दत्तक घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन तुकडे आणि महाविद्यालयांना मान्यता देण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा. कणकवलीच्या नगराध्यक्षपदी बंडखोर संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड विराजमान. भारतीय हवाई दलात आता महिला वैमानिकही करणार लढाऊ विमानांचं सारथ्य. शेतातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्युत रोहित्र भवन उभारण्याचा शासनाचा निर्णय. आणि विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं वार्धक्यानं निधन. मुंबईत अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.